विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ, त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले 5वी ते 9वी पर्यंतचे सर्व विद्यार्थी आणि या आजच्या कार्यक्रमासाठी आपल्यामध्ये उपस्थित असलेले आमचे मित्र, ज्यांच्यामुळे खरं तर मी या ठिकाणी उपस्थित आहे, असे आमचे मुळशी तालुक्यातलं ज्यांच्या तोंडामध्ये सरस्वती आहे असे रामभाऊ बोडकेजी, आपल्या संस्थेचे मुख्याध्यापक सन्माननीय ओतारी सर, पर्यवेक्षक श्री वसेकर सर, शिक्षक प्रतिनिधी साळुंके मॅडम, सांस्कृतिक प्रमुख सौ साळुंके मॅडम, कडणे मॅडम, 10वीचे वर्ग शिक्षक सौ कडणे व शिंदे, वानखेडे सर, तापकीर सर, येतकर सर, फुले मॅडम, शिरवाणे मॅडम, जाधव मॅडम, मगर मॅडम आणि पवार मॅडम आणि सगळ्यात महत्त्वाचे आपण सर्व. खरं तर ज्या वेळेला 5वी ते 9वीचे विद्यार्थी समोर बसतात आणि ज्या वेळेला 10वीचेही विद्यार्थी समोर बसतात, त्यावेळेला नक्की त्यांच्यासमोर काय बोलायचं हा प्रश्न सगळ्यांच्या समोर असतो. माझ्याकडेही तो प्रश्न आहेच, पण तरी सुद्धा तुमच्यातलाच एक बनवून मी तुमच्याशी गप्पा मारण्याचा नक्की प्रयत्न करणार. आजच्या आपल्या या संभाषणामध्ये मी भाषण करण्याच्या ऐवजी, पोपटपंची करण्याच्या ऐवजी तुमच्याबरोबर तुमच्या मनातले प्रश्न आणि त्याची उत्तरं देण्याचा नक्की प्रयत्न करा. ज्या वेळेला आपण या वयातून आपण पुढे जात असतो, एक या ठिकाणी ताई ज्या वेळेला आमच्या शिक्षक मनोगत म्हणून ज्या वेळेला मॅडमनी व्यक्त केलं, त्यावेळेला आमच्या एका ताईचे डोळे पाणावले. जेव्हा तुम्ही असं म्हणालात की आता तुम्ही पाखराप्रमाणे उंच उंच आकाशामध्ये उडणार आहात, त्यावेळेला तुमच्या आयुष्याची एक नवीन जर्नी सुरू होणार आहे, ही गोष्ट खरी आहे. मला तुम्हाला माझं एक 2011 मध्ये एक श्रीमंतीचा रहस्यग्रंथ नावाचं जे पुस्तक प्रकाशित झालं होतं, त्या पुस्तकातील एक गोष्ट सांगायला नक्की आवडेल. पण ती गोष्ट सांगण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मला असं वाटतंय सगळ्यांचे पाठीचे मणके टाक असायला हवेत. आपण सर्वात पहिल्यांदा काय करूया तर डोळे बंद करून आपण काही गोष्टींचा उच्चार करूया आणि आपण पुढे जाऊया. डोळे बंद. माझ्या मागे उच्चार करायचा आहे. लम वम रम यम हम ओ. डोळे उघडा. आता आपण काय केलं तर आपल्या बॉडीमध्ये जे 7 चक्र आहे, त्या 7 चक्रांना जागृत करण्यासाठी आपण काही गोष्टींचा उच्चार केला. तर तुमच्यासारखाच एक साधारणपणे 5वी ते 8वी मध्ये शिकणारा एक मुलगा आहे, तो पहिल्यांदाच त्या ठिकाणी मस्जिदीमध्ये जाणार आहे. कारण पहिल्यांदा त्यांच्याकडे लहान मुलाला मस्जिदीमध्ये घेऊन जात नाही. ते लहान मुलगा जे साधारणपणे 7वी 8वी मध्ये शिकणार आहे, ते पहिल्यांदा त्याच्या वडिलांचं बोट पकडून तो मस्जिदीमध्ये जाणार. त्याला प्रश्न पडला की नक्की मस्जिदीमध्ये काय होतं. तो आपल्या वडिलांचं बोट पकडून त्या मस्जिदीमध्ये जातो. मस्जिदीमध्ये गेल्यानंतर तो सगळ्यात पहिल्यांदा खुश होतो. तो म्हणतो जसं आम्हाला शाळेमध्ये शिस्तबद्ध पद्धतीने उभं राहायला गेलं बसवलं जातं, तसं मस्जिदीमध्ये पण सगळे लोक अगदी शिस्तबद्ध पद्धतीने बसलेले आहेत. या ठिकाणी कोणताही धर्म असू दे, कोणते हिंदू असू देत, मुस्लिम असू देत, ख्रिश्चन असू देत किंवा कोणताही धर्म असू दे, सर्व धर्मगुरू हे चांगली शिकवण देत असतात. धर्मगुरू त्या ठिकाणी काहीतरी सांगत असतात. ते सांगतात की अगर तुम कोई भी चीज सच्चे दिल से अल्लाह ताला के पास मांगोगे तो पूरी हो जाएगी. म्हणून आपल्या वडिलांना विचारतो, आता हे जे म्हणतायत ते खरं आहे का. त्याचे वडील म्हणतात हो बेटा, ते जे म्हणतायत ते खरं आहे. नमाज पूर्ण होतो. नमाज पूर्ण झाल्यानंतर तो पुन्हा एकदा आपल्या वडिलांचं बोट पकडून मस्जिदीच्या बाहेर येतो. मस्जिदीच्या बाहेर आल्यावर पाहतो तर काय त्या ठिकाणी काही लोक उभे आहेत. त्यांच्या हातामध्ये पाण्याचा गडवा आहे. त्या पाण्याच्या गडवामध्ये पाणी आहे आणि त्यांची अशी धारणा आहे की जर जैनुलाबुद्दीन यांनी म्हणजे त्याचे वडील यांनी जर त्या पाण्याला स्पर्श केला तर त्या ठिकाणी आमचं दुःख निवारण होईल. ही घटना घडते. ही घटना घडताना त्या लहान मुलाच्या लक्षात येतं की हा व्यक्ती माझ्या वडिलांमध्ये काहीतरी दैवी गुण आहे. घरी जातो. पाहुणे आले. पाहुणे सुद्धा आईने बनवलेल्या जेवणाची जी काही त्याची तारीफ करतात किंवा जे काही कौतुक करतात, त्यावेळेला त्यांच्या पण लक्षात येतं की माझ्या आईच्या मध्ये सुद्धा काही ना काही दैवी गुण आहे. तुमच्या आई वडिलांमध्ये पण काही ना काही दैवी गुण आहे की नाही, आहे की नाही.
तो एक प्रश्न घेऊन झोपतो की मी मोठा होऊन कोण होणार. पहाटे 4 वाजले, तो उंच उंच आकाशामध्ये हात फिरवतोय. आता ताईंनी सांगितलं ना, तुम्ही पाखराप्रमाणे भुरुडकडे उडून जाणार आहे. त्याच्याच प्रकारे कितवीचा मुलगा आहे? 7वीचा मुलगा आहे. 7वीचा मुलगा त्या ठिकाणी झोपलाय. तो पहाटे 4 वाजता हवेमध्ये हात फिरवतोय आणि हवेमध्ये हात फिरवताना तो काहीतरी स्वप्न पाहतोय. आपल्या आईचं लक्ष हे नेहमी मुलांकडे असतं, बाळाकडे असतं. ती त्या लहान मुलाला जागा करते आणि विचारते, बाळा काय झालं? तो रडायला लागला. तो म्हणतो, आई मला का उठवलंस? मी उंच उंच आकाशामध्ये पक्ष्यांबरोबर उडत होतो ग, तू मला का उठवलंस? तो रडायला लागलेला मुलगा अजून जोरजोरात रडायला लागला. आई त्यावेळेला ती त्याला सांगते, हे अत्यंत महत्वाचं आहे. आई त्याला सांगते, हो बेटा, तू उंच उंच आकाशामध्ये पक्ष्यांप्रमाणे उडू शकतो, पण त्याकरता तुला तुझं स्वप्न आयुष्यभर जिवंत ठेवायला पाहिजे. काय करायला पाहिजे? स्वप्न आयुष्यभर जिवंत ठेवायला पाहिजे. अशा प्रकारचा संदेश त्या ठिकाणी आई देते. रामेश्वरम नावाचं एक छोटंसं गाव की ज्यामध्ये शिक्षणाची सोय नाही, अशा ठिकाणावरून तो प्राथमिक शिक्षण पूर्ण करून तो मुलगा दुसऱ्या ठिकाणी जातो. त्या ठिकाणी पुढचं शिक्षण पूर्ण करतो, इंजिनियर होतो. इंजिनियर झाल्यानंतर नोकरी मिळवायला जातो, नोकरी मिळत नाही. तो पुन्हा नाराज होतो. त्यावेळेला त्याला एक गुरु भेटतात आणि ते धर्मगुरू त्याला सांगतात की बेटा, तुझ्या खचून जाऊ नकोस. देवाने तुझ्यासाठी काहीतरी चांगला प्लॅन केलेला असेल. आणि तो खरोखरच पुन्हा दिल्लीला जातो. त्या ठिकाणी तो संशोधक होतो आणि संशोधक म्हणून तो भारताचा पहिला राष्ट्रपती देखील होतो. आणि त्याचं नाव आहे डॉक्टर अबुल पाकीर जैनुलाब्दीन अब्दुल कलाम. हा छोटासा मुलगा आहे, जो 7वीचा आहे आणि जो तुमच्याच वयाचा आहे. तर ही गोष्ट तुम्हाला किती महत्वाची आहे ते पहा. कारण विज्ञानामध्ये असं म्हटलेलं आहे, आता जर मी ह्या वयामध्ये जर काही ठरवलं तर मी ठरवलेलं स्वप्न पूर्णत्वास येण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागेल. आणि प्रत्येक व्यक्ती घेतच असतो. परंतु तुमच्या मनाची शक्ती एवढी अमर्याद आहे, तुम्ही ह्या वयामध्ये जे काही ठरवाल ते प्रत्यक्षामध्ये घडू शकतं, हे तुम्ही लक्षात घ्या. त्यासाठी काय करायला हवं? तर त्यासाठी काहीतरी दृढ निश्चय हा करायला हवा. तुम्ही किती गरिबीतून आलेला असू दे, तुम्ही कुठल्याही परिस्थितीमधून आलेला असू दे, तुम्ही जर ठरवलं तर प्रत्येक गोष्ट शक्य आहे. मला असं वाटतंय त्यासाठी दुसरं कुणाचं उदाहरण न देता मला माझं उदाहरण द्यायला आवडेल. ज्या वेळेला मला तुमच्याप्रमाणे जेव्हा 6वी 7वी 8वीला मी होतो त्यावेळेला मी एका डॉक्टरांच्या हाताखाली धावून बसून घेत होतो. तुम्ही म्हणाल 6वी 7वीला 8वीला असताना मला कोणी जॉब दिला का? तर मला जॉब मिळाला नव्हता. खरं तर माझी आई तिथं नोकरी करत होती, परंतु आई मला नेहमी संध्याकाळी सांगायची, बेटा आता तुला काय करायचंय? जेवायचंय, तर संध्याकाळचं जेवण बनवते, तोपर्यंत आपला जाऊन दवाखाना उघड. दवाखाना उघडून त्या ठिकाणी आलेल्या पेशंट लोकांना टोकन दे, झाडून घे, पुसून घे आणि त्या ठिकाणी इंजेक्शन उकळायला टाक. कारण त्यावेळेला इंजेक्शन काय असायचे? रियूज केले जायचे. त्या डॉक्टरांकडे मी जायचो आणि त्या ठिकाणी झाडून पुसून घ्यायचो. कधी कधी ते डॉक्टर 9 वाजता यायचे, कधी 10 वाजता यायचे, कधी कधी ते डॉक्टर रात्री 11 वाजता यायचे. ते रात्री 11 वाजता जरी आले तरी त्या ठिकाणी त्या डॉक्टरांना भेटण्यासाठी पेशंट कधी घरी जात नसत. त्यांचं नाव होतं डॉक्टर विलास भैलुमे. डॉक्टर विलास भैलुमे हे ब्रेनचे डॉक्टर आहेत आणि ते ब्रेनचे डॉक्टर एरडो हॉस्पिटलचे ते इंचार्ज होते. परंतु त्यांची प्रामाणिक इच्छा होती की मी गोरगरिबांची सेवा केली पाहिजे, म्हणून ते त्या ठिकाणी एरवडा हॉस्पिटलची नोकरी झाल्यानंतर संध्याकाळी ते यायचे. जवळजवळ 10-11 वाजले तरी यायचे आणि पहाटे 3-3, 4-4 वाजेपर्यंत ते काय करायचे? ओपीडी करायचे, पेशंटला तपासायचे. मी पेशंटला विचारायचे, का थांबता एवढा वेळ? ते म्हणतात, डॉक्टरांच्या हाताचा आम्हाला गुण आहे. मी त्या डॉक्टरांकडे पाहिल्यानंतर माझ्या एक गोष्ट लक्षात आली की जर आपल्या हाताला किंवा डॉक्टरांच्या हाताला गुण आहे म्हणूनच त्या ठिकाणी लोक थांबतात, म्हणजे आपल्याला शिक्षण घेतलं पाहिजे. मला असं वाटतं ज्या वेळेला मी गावोगाव फिरतो त्यावेळेला आपल्याकडचं एक दुर्भाग्य असं आहे की आपण 10वी झालं की आपण शिक्षण सोडतो, 12वी झालं की आपण शिक्षण सोडतो. काही तर मुलं अशी आहेत की ग्रॅज्युएट झाला असं म्हणजे त्यांना असं वाटतं की आपण आता खूप काही मिळवलं की काय. शिक्षण ही अशी गोष्ट आहे की तुम्ही वारंवार आणि वारंवार घेतलीच पाहिजे.
मला असं वाटतंय त्या डॉक्टरांकडे जर मी धाडून पुसून घ्यायला जर गेलो नसतो तर कदाचित माझ्या नावापुढे कधीही डॉक्टर लागू शकलं नसतं. मी तुम्हाला का सांगितलंय त्याच्यासाठी नाही की मला खुशालकी मारायची म्हणून, पण मी तुम्हाला ह्यासाठी सांगितलं की तुमच्या आयुष्यामध्ये सुद्धा आता काही ना काही घटना घडत आहेत. त्या घटनाकडे आपण सकारात्मक नजरेने पाहिलं पाहिजे, कारण ज्या वेळेला तुम्ही सकारात्मक नजरेने पाहता त्यावेळेला त्याच्यातनं काहीतरी शिकण्याजोगं असतं. 10वी झालो, 85% मिळाले आणि मी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेमध्ये डिप्लोमाला ऍडमिशन घेतलं. माझी काही घरची परिस्थिती फार अगदी अशी चांगली असं काही नव्हतं, तर स्वतःच्या घराची जबाबदारी सुद्धा माझ्यावरच होती. मान हिंजवडी म्हटलं की त्या ठिकाणी प्रत्येकाला असं वाटतं की या ठिकाणचं प्रत्येक कुटुंब हे सदन असणार आहे. हो, माझंही कुटुंब सदनच होतं, परंतु आईवडिलांमध्ये असलेल्या भांडणामुळे खरं तर मला संघर्ष करावा लागला. आणि तो संघर्ष करत असताना ज्या वेळेला मी डिप्लोमाला गेलो त्यावेळेला डिप्लोमाला जात असताना मला अभ्यासाला वेळ मिळायचा नाही, तर मी पहाटे 4 वाजता उठायचो आणि 4 ते 7 या वेळामध्ये मी माझा अभ्यास पूर्ण करायचो आणि पुन्हा 7 वाजता माझ्याकडे शिकवणीसाठी मुलं यायची. त्या मुलांना 7 ते 9 वाजेपर्यंत शिकवायचं, 9 वाजता कॉलेजला जायचं, पुन्हा शेवटचं लेक्चर बंद करायचं आणि पुन्हा ट्युशनसाठी संध्याकाळी मुलं आलेली असायची. आणि हे असं शिकवणी घेत घेत माझं पुढचं शिक्षण पूर्ण झालं. पण ते शिक्षण करताना पण माझ्या लक्षात आलं की अरे फक्त आपण शिकवणी घेऊन काय आपल्या घरचा काही रोजगार किंवा घरचं काही भागणार नाही, तर आपल्याला अजून काहीतरी केलं पाहिजे. मग काय केलं पाहिजे, तर संत तुकोजी महाराजांनी आपल्याला एक फार छान अभंग दिलेला आहे. तो अभंग तुम्ही आता जर घरी गेला तर तो तुम्ही युट्यूबमध्ये प्रत्येकाने नक्की ऐका. आणि त्या अभंगाचं नाव आहे एक तरी अंगी असावी कला. एक तरी अंगी असावी कला या नावाचा जो अभंग आहे तो अभंग तुम्ही नक्की ऐका. 5वीच्या मुलांनी पण ऐकला पाहिजे आणि 10वीच्या मुलांनी पण ऐकला पाहिजे, शिक्षकांनी ऐकला पाहिजे, मी पण ऐकला पाहिजे. मी ज्या ज्या वेळेला तो अभंग वारंवार ऐकतो त्यावेळेला मला त्याच्यात काहीतरी नवीन सापडतं. हे मी तुम्हाला का सांगतोय, कारण ज्या वेळेला आपण आपल्या आयुष्यामध्ये काहीतरी घडत असतो त्यावेळेला आपले जे काही कलाकुशल आहेत ते कलागुण आपल्याला सापडत जात असतात. मला माझी एक कला सापडली की माझं ड्रॉइंग फार छान आहे, माझा अक्षर फार छान आहे. मग ते अक्षर छान आणलं की आपण याच्यातनं काय काय घडवू शकतो, तर तुम्ही जर माझ्या हातात रांगोळी दिली तर मी फार छान रांगोळी काढू शकतो. आणि त्या रांगोळीमध्ये त्यावेळेला मला त्याचा उपयोग असा झाला की मी 12,000 मुलींना रांगोळी शिकवली. आणि त्या रांगोळीमध्ये मी पाण्याखालची, पाण्यावरची, भुस्याची, तांदळाची, मिठाची अशा वेगवेगळ्या प्रकारच्या रांगोळ्या आम्ही शिकवायच्या. मला डिप्लोमाच्या 2ऱ्या वर्षाला होतो, मला फी भरायला पैसे नव्हते. फी भरायला पैसे नाही म्हणून मी जसं आता या ठिकाणी आलोय तशा प्रकारे मी आमच्या एका शिक्षकांना भेटायला गेलो. त्यांचं नाव अत्तार मॅडम होतं. त्या माझ्याकडे गेल्यानंतर त्यांनी माझे पाणावलेले डोळे पाहिले. ते म्हणजे तुला पैशाची गरज आहे का? मी म्हटलं मॅडम पैशाची गरज नाही, पण तुम्हाला भेटल्यानंतर माझं मन हलकं होईल असं मला वाटलं. म्हणे काय प्रॉब्लेम आहे सांग. म्हटलं मला फी भरायला पैसे नाही. त्यांनी लगेच पर्समध्ये हात टाकला आणि ते म्हटले हे घे पैसे. म्हटलं मॅडम पैसे नको. ते म्हणे मी काय करू. म्हटलं मला माहित नाही, पण तुम्ही माझे गुरु आहात, त्यामुळे गुरु असल्याने मला असं वाटलं की मला तुमच्यासमोर माझी समस्या मांडली पाहिजे. त्यांनी मला सांगितलं मला माहिती आहे म्हणे तू फार छान रांगोळी काढतोस. तर त्यांनी मला त्या कन्या प्रशालेमधल्या 2,000 मुलींना रांगोळी शिकवण्याची मला संधी दिली. आणि मला प्रत्येक मुलीमागे त्यावेळेला 20 रुपये मिळाले. आणि त्या मुलींना रांगोळी शिकवल्यामुळे मला जर पैसे मिळाले त्यामधून माझी मी फी भरली आणि फी भरून मी माझा डिप्लोमा पूर्ण झाला. पण हे डिप्लोमा पूर्ण करत असताना मला एक गोष्ट जाणवली, आपल्यातल्या अनेक मुलांना असं वाटत असेल की मला पुढे जाऊन उद्योजक व्हायचं आहे. किती लोकांना वाटतंय उद्योजक व्हायचं आहे? हात वरती करा, घाबरू नका. बिझनेस बिझनेसमॅन, बिझनेस वुमन, बिझनेस गर्ल, येस मुलींमध्ये कोणी नाही. येस ठीक आहे, तुम्ही मनातल्या मनात तुमचा हात जरी वरती गेला तरी मला चालेल. कारण या ठिकाणी आपल्याकडे सगळ्यांनाच प्रश्न असतो सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक. म्हणजे मी हात वरती केल्यानंतर आजूबाजूचे लोक मला काय म्हणतील या भीतीने अनेक जण हात वरती करणार नाही. हरकत नाही, पाठीचा मणका परत ताट ठेवा आणि मनातल्या मनात हात वरती करा. आता हा जो प्रश्न आहे, अनेकांना असं वाटतं की मला